या शुभांगी आहेर त्यांची बातमी केली आणि ही त्यांची मुलगी आहे. आणि या दिदीचं नाव तिला विचारूया. तुझं नाव काय आहे? आर्या पांडुरंग आयर. आर्या कितवीला आहे आता? आत्ता 10वीला गेले. 10वीला गेली. आणि 9वीला किती गुण मिळाले तुला? 92%. 92% गुण मिळाले त्या मुलीला. भाऊ कुठे आहे आता छोटा? तो माहीत नाही कुठे आहे. गेला असेल मित्रांसोबत. बर. कुठं जाते तू आता 10वीला शाळेला? श्रीरंगदास स्वामी आश्रम शाळा. आणि बर. काय व्हायचंय पुढं होऊन शिकून? डॉक्टर. डॉक्टर व्हायचे. पण आता तुझ्या डॉक्टरकीचा खर्च करायला तुझ्या आईकडं पैसे आहेत का? आता माझ्या चुलत्याने दिले तर होईल. देईल का चुलता? तर ते काय माहिती. काय म्हणते आई दररोज पैशाच्या बाबतीत? चिंतित राहत असेल. हा, ती टेन्शनमध्येच असते नेहमी. घर खर्च कसं चालवतं? ती कामाला येत झाडू पुसून घ्यायला ग्रामपंचायतमध्ये. किती पगार मिळतो आईला? 2000 भेटतो. 2000 कसं काय करता मग तुम्ही? शाळेवरती पण आहे सर मी. तिथं पण 2500 भेटतो मला. 2 आणि 2.5 म्हणजे 4500. हो. आणि समजा मी आता 2 वर्षापूर्वी इथं पाठीघराच्या जवळ होतं ना, अर्धलीची वावरं पण करीत होते. पण मला पण मणक्याचा त्रास झाला, त्याच्यामुळं गेल्या वर्षीपासून मी करीत नाही. मला धान्य बिन्य पर सगळं विकत घ्यावं लागते. पण आतासुद्धा माझ्या घरात धान्य नाही आहे. 4500 मध्ये भागतं सगळं? नाही सर, मी कामाला तुम्हाला सांगते, सकाळ शनिवारच्या दिवशी आहे ना, तिथं सगळं काम करून मी वाढायला पण जाते शनिवार रविवार. किंवा वाढायला जर एखाद रविवारी लग्न वगैरे नसेल ना, तर गाडीवर पण कामाला जाते. काही पण काम करते मी पण. म्हणजे लग्नामध्ये वाढपी? हां, त्याचं पण काम करते शनिवार रविवार. समजा तिथं काम नसेल तर मग गाड्या जातात ना अशा शेतात कामाला, तिथं पण जाते मी. वावरांनी पण काम करते. तुमची मुलगी हुशार आहे. तिला खूप चांगला अभ्यास करते तू. ये ना, घर दाखव मला तुझं. येऊ ना? हा, चांगलं सारून घेतलं व्यवस्थित. एवढंच घर आहे का? एवढंच घर आहे. जमीन किती आहे तुम्हाला जवळ या? जमिनीचं मला काही माहीतच नाही सर. जमीन ते माझे मोठे भाई आहेत ना, तेच पहिल्यापासून करतात. आम्ही काही गावाला नव्हतं, आम्ही कधी जमिनीकडं आलो पण नाही. मी असंच गावात काम करून चालवते. जमिनीचं मला काही माहीतच नाही आहे. कुठे शाळेची बॅग? तिकडे. काय अभ्यास केला होता? काय अभ्यास केला? सगळं तर तुझं ते पेन वगैरे दिसते. टेस्ट काय झाली करत का? होती ना तू? आज टेस्ट झाली आहे. दोघांची पण झाली सर, मुलाची पण. टेस्ट होती का? हे टेस्ट पेपर आहेत का तुझे परीक्षेचे? अक्षर तर चांगलं दिसते तुझं इंग्लिश. ते माझं नाही आहे. हां हां ते हां. माझ्या भावाचं. हे माझं आहे. भावच आहे. त्याचं चांगलं आहे. तू कितीला म्हटलं म्हणाली? तो आता 9वीला गेलाय. आज टेस्ट झाली सर. त्याची 40 पैकी होती, हिची 30 पैकी होती. दोघांना पण पैकीच्या पैकी मार्क आहे. की पा आपण म्हणतो का श्रीमंतांची मुलंच चांगली शिकतात आणि मार्क मिळवतात. काय आहे घरामध्ये? बघा ना, मला इथे मला असं इतकं गरम झालंय, इतकं पत्रा हा इतकं तापलाय. थांब. वगैरे सगळं बंद आहे. मी तिकडं आम्ही लोणावळ्याला होतो ना, तेव्हा माझे मिस्टर होते, तेव्हा घेतलेलं आहे. ह्या मुलीला, ह्या आर्याला 30 पैकी 30 मार्क मिळालेत. मुलाची पण आज टेस्ट होती, त्याला पण 40 पैकी 40 आहे. वा. तेव्हा तो त्याचा पेपर खरंच आहे. तू तुझ्या आईचं जे आहे ना, काय म्हणतात, कष्ट. त्याचा पेपर पुढे आहे आता. त्यांनी कुठे ठेवलंय काय माहिती. मोत्यासारखं अक्षर आहे तुझं. आणि सगळं इंग्लिश मीडियममध्ये आहे का हे? हा, सायन्स 1चा पेपर होता. पोरग पण हुशार आहे. 40 पैकी 40 गुण मिळाले. कुठे गेलाय तो? खेळायला गेलाय का? खेळायला गेलाय सर तो. हा टीव्ही तो बंद आहे सर, 8 वर्ष झालं बंद आहे. फ्रीज लोकांना ऑर्डर चालू आहे. दाखवा काय फ्रीज मध्ये काहीच नाही सर. ते असं ठेवलंय, सामान ठेवायला. सामान ठेवलंय. त्याला वायर बियर काहीच नाही बघा. नाही ना, काहीच नाही. राहू दे. बंदच आहे तो.
पावसाळ्यामध्ये ना सर हो का इथे आहे ना बाळा तो व्हिडिओ दाखव रे आपण आम्हाला पाठवला होता. पाऊस झाला का हो का पूर्ण हा हे जर लवण आहे खाली म्हणजे घर असं इथं पाणी येत असेल नाही का. इकडचं सगळं पाणी येतं सर, इकडं पाणी जात नाही. इथं पाणी आहे ना गुडघे एवढ्याला असते. माझी मुलं आहे ना गुडघे एवढ्या पाण्यातून जाते येतात आणि रात्रभर आम्ही पाणी उपसित असतो. जास्त पाणी झालं का डायरेक्ट घरात येते, डायरेक्ट घरात पाणी असते. आणि भुईचं घर असल्यामुळे ना सर ते अख्खं पूर्ण उपळते पार. इथलं पाणी मुरल्याला तेव्हा तिथं निघतंय त्या कोपऱ्यामध्ये. आता तरी आमच्याकडे 2 खाट आहे. पहिली एक माझी मुलगी लहान होती का ती या धान्याच्या पोत्यांवरती झोपायची. एकच खाट होती तेव्हा. रात्रभर माझी मुलगी धान्याच्या पोत्यावर झोपायची पावसाळ्यामध्ये. आज एवढे दिवस काढलेत माझ्या मुलांनी तरी यांना काही वाटलं नाही कधी. या आरामात राहतात सगळेच्या सगळे पार. माझ्या मुलांनी एवढा त्रास सहन केला पार प्रमाणाच्या बाहेर. त्यांना विचारा किती घाणेरडे आरोप करायचे, मारायला यायचे. माझी मुलं लहान लहान होती, एवढी रडायची. मुलगा तर फार लय लहान होता. इथं यांच्या 4-3 संशय घेऊन पैसे मागितले तर मी हे सांगल ते सांगल अशा पद्धती ब्लॅकमेल केलंय. सांगता येत नाही आता मला सुद्धा इथं बोलता येत नाही मुलीसमोर. त्यावेळेस माझी मुलं लहान होती सर, त्यांना सुद्धा एवढे पोरं रडायला लागली. म्हणले मम्मी हे लोक एवढे घाणेरडे आतमध्ये चल हे काही पण बोलतात. वडून नेलं मुलांनी मला. बापाचं छत्र गेल्यावर काय परिस्थिती होती हे मुलीकडून बघा. शिवाय बाप वारल्यावर एवढी फसवणूक गेली आणि त्याला त्याचं अजून पण काही वाटत नाही. जर रक्ताची नाती अशी करीत असतील तर विश्वास कोणावर ठेवायचा. तर मला काही झालं असतं यांनी माझ्या मुलांचे फार लचके तोडले असते. माझी मुलगी त्यावेळेस एवढी लहान होती, तिच्यावर पण नको नको ते आरोप करायचे काही पण. हिच्यावर पहिली दुसरीला होती तरी पण आरोप केले माझ्या मुलीवरती. त्याच्यामुळे मी एवढ्या वर्ष काहीच बोलले नाही, पण गप्प बसले. पैसे पण नको म्हटलं पण नको इज्जत जायला. जेव्हा आता मुलं मोठाली झाली तेव्हा बोलायला सुरुवात केली का माझं जे झालं ते अजून कोणाचं नाही झालं पाहिजे. हा व्हिडिओ आहे. काय व्हिडिओ दाखव. इथं पावसाळ्यात घरासमोर पाणी आता दिसत नाहीये. अरे किती पाणी आहे, तळ साचलं याच्यात. तर आतमध्ये पाणी जाते डायरेक्ट घरामध्ये. जास्त पाऊस आला का पाणी जायला जागाच नाहीये कुठं. माझी दोन्ही मुलं पाणी उपसत असतात रात्रभर. पैसे नाही उचलून घ्यायला. त्याला फक्त म्हटलं होतं मला हे उचलायचंय, त्याला तरी पैसे दे एक मुरमाची ट्रॉली टाकायला, ते सुद्धा नाही करत. काय त्याचं तिकडं आळ्याला राहतो ना तो, काय कसा राहतो त्याचं काहीच माहीत नाही सर. त्याच्या बायकोची जमीन होती ती विकली, त्याच्यावरती चालतं. त्यांचं सारखेच जमिनी विकतात आणि सारखंच याची टोपी त्याला त्याची टोपी त्याला, एवढंच चालतंय फक्त. मुरडक का काहीतरी एका महिलेचा फोन आला होता. मरकुंडे का काय मला काहीतरी नाव आहे असं काहीतरी. तर मला फोन आला. ती महिला सुद्धा अशीच या शुभांगी ताईसारखी रडत होती ओक्साबोक्सी फोनवर. आणि ती सांगत होती का दादा माझे पण यांनी पैसे घेतलेले आहेत, लुटलेले आहेत, माझं फ्लॅटवरती काही कर्ज काढलंय, काहीतरी तक्रार करत होती. मी म्हटलो ठीक आहे तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार द्या आणि मग मला फोन करा. कोणाला करताय फोन? त्या बाईला. काय आता करणार बाईला फोन करून? तिला विचारा ना. पोलीस बोलतात ना तुम्ही एवढ्या उशिरा का आले, तिला विचारा तिची परिस्थिती काय झाली. त्याच्यामुळे मी एवढ्या वर्ष गेले नव्हते. तर हा जो दीपक आहे रे ना, पंधरे कोण आहे? पंधरे तो त्याच्याबरोबर असायचा सर. त्याचं नाव राकेश गजानन पंधरे आहे का? हो. त्याचा मला फोन आला होता. म्हणजे सह्या घ्यायच्या वेळेस तो पण त्याच्या संगती होता. दोघांनी मिळूनच केले. पैसे घेतल्याच्या नंतर फिरायला, मटणं खायला, धाब्यावर जायला, सर्व करायला हे होते.
तेव्हापासून हे दोघं सामील आहेत. हो, हो. आणि याच्याच आयडीवरून राकेश गजानन पंधारेच्यावर मला फोन आला, तर त्या फोनवरती कोण बोलले बघा. साहेब दीपक आहे दीपक आहे बोलतोय ठाण्यावरून. बोला ना. खालची बातमी. आता मला सांगा साहेब, तुम्ही काल बातमी लावली बरोबर. आता खरं सांगू का, तुम्ही पूर्ण काय शहानिशा केली का मला माहित नाही बरोबर. बातमी ती लागली, समजा आली बातमी ती, पण याच्यामध्ये खरं काय खोटं काय तुम्ही थोडी शहानिशा करा ना साहेब. नाही तुम्हाला केला ना फोन मी काल. हा फोन केला, मी तुमच्यावर बोललो पण. मग तुम्ही म्हणजे करून टाका बातमी. मी बातमी काय करता सांगितली साहेब, तुम्ही मला जर बोलावं फाट्यावर, तुम्ही फाट्या म्हणून तर मी आलो. पोलिसांनी केलं होतं की फोन तुम्हाला? नाही, ते मला म्हणले आज नाही, तुम्ही सांगा उद्या सकाळी या बरोबर. तुम्ही म्हणले मी बाहेर आहे, असं काय करता? हा मी बाहेर बोलतो. त्याच्यामध्ये खरं काय खोटं काय काहीच माहित नाही. त्या बाईने मला एवढे आरोप केले. मी काय म्हणले काय याच्या 4 दिवस संशय घेऊन मला आरोप केले, मला दमदाटी केली. मी आतापर्यंत तिला कधी दमदाटी केली नाही, काहीच नाही. कुठे माझ्या आईला मारहाण केली तर मी कधी कोणाला जाऊन पोलीस चौकीला गेलो नाही कधी. ह्या काय गोष्टी आता तुम्हाला माहित नाही. तुमचं म्हणणं किंवा आपण पाहू, काय हरकत नाही. तुमचं म्हणणं घ्यायचं असेल ना तर तुमचंही म्हणणं घेऊ, आम्हाला काय करायचंय ना मी काय चुकीचं काय वागलं बरोबर काहीच नाही. माझा मुद्दा काय, फक्त माझा गुढे जमीन आहे, त्याला झाली 35-40 वर्ष बरोबर. आता समजा तुम्ही जरी वारले असेल ते, पण छोटा भाऊ बरोबर ना, ते वारे जरी असतील, पण आज समजा ती जमीन जागून ते तुम्ही ती काय मुंगल द्याय पाहिजे नाही. ठीक आहे ना, तुमचा काय हा विषय, तुमचं काय म्हणणं द्यायचं असेल ना हा तर घेऊ ना तुमचं पण म्हणणं साहेब. माझा मुद्दा काय साहेब, 10 गुंठे मला द्या, तुमचे पेमेंट काय जे असेल ते बरोबर मी द्यायला तयार आहे. ठीक आहे ना, काय हरकत नाही. मला सांग दादा, 45 वर्ष मी रखडतो त्या जागेसाठी. नाही, तुमची जर जमीन असेल हक्काची ते तुम्हाला मिळालंच पाहिजे. आता हे मला काय म्हणते का तुमचे काय पुरावे का जमिनीचे? आता ठीक आहे ना, घेऊ ना त्यांचं म्हणणं काय. तुमचा जो विषय आहे ना, तुमची बाईट घेतलं ते बाकीचे पाहू आहे, त्यांना विचारू ना आम्ही. हा आता मग खरं सांगू का, तो विषय आहे 45 वर्षापूर्वीचा बरोबर. आता ते डॉक्युमेंट काय वडील वारले माझे. ठीक आहे ना, आता काय विषय आहे, आता तो तुमचा जमिनीचा विषय तो आहे. आता तुमचा हा विषय त्या महिलेचा पैशाचा आहे ना, ते पैसे द्यायला पाहिजेत ना. तुम्हाला माहिती का आता पुढचं काय विषय, तुम्हाला पैसे कसे आहेत काय काहीच माहिती तुम्हाला. बरं का, बाहेर दिली, काय बोलायचं माझ्याबद्दल ते बोलली, विचार संशय घेतला कुठं काय गेला ना. मी कधी या गोष्टी केल्याच नाही, आमच्या आजूबाजू सगळे सांगतील. ठीक आहे ना, काय विषय नाही. मग तुमचं काय म्हणणं ते द्या, त्याचे काय पैसे देऊन टाकले पाहिजेत ना. माझा मुद्दा काय आहे, माहिती दाखवून ते मला द्या, तुम्हाला काय असेल ते घ्या. ठीक आहे ना, मग तिथे येऊन तर बोला ना भाऊ. आता तुम्हाला मी सांगितलंय, तुम्ही मुद्दा मांडा. आता मी कसं काय, तुम्ही बोलल्याशिवाय म्हणणं मांडणार का? कसं होतं माहितीये का, मला नाही एखाद्या बरोबर नाही लेडीज बरोबर आपण नाही जास्त करू शकत. आपण पुरुष आपण नाही, काय बाईला काय तोंडाने ते बोलत आहे. पण माझं मला माहितीये किंवा आईला माहिती. तुम्ही तुमचं म्हणणं द्या भाऊ, आमचं काय म्हणणं नाही. ठीक आहे, तुम्हाला काय मुद्दा नाही. मी तुला काय म्हणलं, लावून टाका बाया बातमी बरोबर नाही. हो चला, हिच्या मनात जे चालले ना ते होऊ द्या. ते पोलीस स्टेशनला गेले होते का? नाही, अजून मला फोन नाही आला, जाणं होतो. मामा आहे ना त्यांचे तुम्ही म्हणणं कधी देणार आहे ते सांगा मला, मी येतो त्यावेळेस. आता देत आहे का बाईट? बाईट आता नाही, आपण समोर भेटू, बाईट देतो तुम्हाला मी. काय ठीक आहे, चालेल, फोन करा मला. हो तसा फोन करतो तुम्हाला मी. हो, असं काय नाही. मारहाण केली बघ दिदे बघ, आता मारहाण केली असती, समजा मला त्रास झाल्यावर मी पोलीस स्टेशनला नाही जाणार. हे का नाही गेले पोलीस स्टेशनला सांगा. हे आत्ता बोलतात. मारलं होतं का तुम्ही? दिदे कधी मारलं मी? उलट हेच माझ्यावरती आदोती घेतात, हेच माझ्या अंगावर येतात पैसे मागितल्याच्या नंतर. वाटलं तर पोलीस पाटलाला विचारा, पोलीस पाटील 2 वेळा रात्री झालेला आहे. कोण ते काही इथे शेजारी राहतात इथं? हो. कोण तो दीप, काय नाव त्याचं, फसवणूक केलं दीर, काय नाव त्याचं? हा, त्याची आई ते. आता कुठे आहेत ते काय माहित, त्यांना विचारा. माझी मुलं आहेत सर, माझ्या मुलांना विचारा, यांना मी मारहाण केली का? शेजाऱ्यांना विचारा, मी कधी यांना मारहाण केली का? हेच नेहमी माझ्या चारित्र्यावर संशय घेतात. याची बायको लॉकडाऊनच्या वेळेस इथं राहिली, दररोज भांडणं करायची, पार दररोज. कशावरून भांडणं करतात, कशावरून? गावात मी कामाला जाते, शाळेमध्ये जाते, म्हणायचे तू कामाला नाही जात, तू टांगड्या द्यायला जाते, काही पण बोलतात पार असं.
माझ्या मुलगी दुसरीला होती, माझ्या वरची दीर आहे का त्यांच्या मुलीला जाऊन सांगितलं का ती पोरगी आताच पोरांना चिठ्ठ्या देते, पहिलीची मुलगी दुसरीची मुलगी मुलांना चिठ्ठ्या देईन का सर, इथपर्यंत गेले मुलीचं त्यावेळेस सुद्धा. बघा आता तुम्ही शाळेत जाऊन विचारा माझी मुलगी कशी येते. म्हणजे एवढे घाणेरडे आहेत आणि हा काय बोलतोय, सगळं खोटं बोलतोय हा, फक्त हे आता लपवायसाठी चाललंय याचं. जमीन द्या मी पैसे देतो म्हणते. ती जमीन नाहीची सर, आम्हाला त्या जमिनीचं काही माहीत पण नाही. हा 45 वर्षापूर्वी माझं लग्न तरी झालं होतं का, माझ्या लग्नाला अजून 30 वर्ष नाही झाले आणि हा तेव्हाचा विषय सांगतोय. घ्या माझं वय पण नाही अजून तेवढं, म्हणजे मी जन्माला पण आले नव्हते त्यावेळेचा विषय हा आत्ता सांगतोय ना माझे पैसे देत नाही. म्हणजे किती घाणेरडा माणूस असेल विचार करा बरं. माझ्या जन्माच्या अगोदरची म्हणजे मी इकडे येईल का याचा भरोसा होता का लग्न करून. म्हणजे किती घाणेरडा माणूस आहे, किती नीच आहे बघा तुम्ही. म्हणजे याचं किती डोकं, म्हणजे याने किती घाणेरडापणा केलेला. याला लाज वाटली का, एखादा भाऊ वारलाय त्याची लहान लहान मुलं आहे बघा, किडनीचं ऑपरेशन झालंय, तुम्हाला टाके दाखवते मी मुलीचे किती येते. आणि बेशरम सारखा असं पिऊन बेवडा बोलत असतोय काही पण. आता मी वाईट तरी बोललं का त्याला, फक्त माझं काय म्हणणं आहे, माझे ज्या पद्धतीने तू पैसे घेतले ना हा पुरावा कसं काय मागतोय. आता पण काय बोलला, माझी 45 वर्षापूर्वीचा याचा व्यवहार आहे, माझे जमीन द्या मी तुम्हाला पैसे देतो. आणि त्या दिवशी आपल्याला काय बोलत होता, त्यांच्याकडे काय पुरावा आहे मी पैसे घेतले म्हणून. म्हणजे किती बदलू माणूस आहे. माझ्या पैशाचं आणि त्या 45 वर्षापूर्वीच्या व्यवहाराचं काय आलं ते सांगा आता मला. म्हणजे यांनी माझी परिस्थिती बघूनच यांनी फसवणूक केली ना. कधी झालं ऑपरेशन? मी 5वीला असताना झाले. काय दुखायचं का? हा माझ्या किडनीला सूज यायची. कोणत्या किडनीला? डाव्या उजव्या? डाव्या किडनीला. लेफ्ट साईड. आता काय होतंय मग? आत्ता काय नाही, वर्षाला जायला लागतं फक्त टेस्ट करायला. कुठं? संगमनेर. म्हणजे त्रास होतोय का थोडाफार? हा पोटात दुखत असतं. कधी दुखतं म्हणजे सतत का असं? हा क्वचित? आम्हाला पाणी येत नाही ना, मग पाणी वाहिलं का मग ते दुखतं जड उचलल्यावर. टाक्यांना सूज आलेली आहे सर. आता आम्ही सोनोग्राफी करायला गेलो होतो ना तर तिच्या टाक्यांना सूज दाखवली त्याच्यामध्ये. पाणी नाही का? कुठून आणते पाणी? तिकडं ते ह्या वाड्याच्या पलीकडं. पाणी नाही, ते नळाला पाणी नाही का? नाही त्याकडे पाणीच नाही येत. डोक्यावर हंडावून उचलून किडनीवर ताण येऊन किडनीला त्रास होतो. याला त्याच्याशी काहीच मतलब नाहीये. पाहिलं सर तुम्ही, हक्कात किती घाणेरडा बोलतोय. हा मी काय खोटं बोलते का? याने मंदिरात यावं स्वामींच्या. जर मी खोटं बोलत असं नाही, याने सरळ मंदिरात पायरी चढावा. याच्या बायकोला पोरांना आईला घ्यायचं आणि मंदिराची पायरी चढायची. इकडे येतो का आई वडिलांना भेटायला? आता नाही येत. पहिला यायचा, पहिला पार 2-4 बेवडे असायचे नेहमी, मस्तपैकी खायचे प्यायचे, इथं राहायचे, मग धिंगुडसा चालायचा. पार्ट्या व्हायच्या का? हो इथं मग जण यायचे. गाडी कोणती त्याच्याकडं? गाडी 4 व्हीलर आहे वाटतं, सफेद गाडी आहे त्याच्याकडं. अच्छा. जोपर्यंत पैसा होता ना लोकांचा लुबाडलेला, तोपर्यंत मस्तपैकी 2-4 जण यायचे, बेवडे खायचे प्यायचे, मस्तपैकी मजा मारून सकाळचा 12 वाजता उठायचा, मग जायचा तिकडं धाब्यावरती. एवढंच केले त्यांनी फक्त. पण त्याला लाज नाही वाटली का 2 पोरं आहे त्यांची आई उन्हातानाची कामं करते, मग तिचे पैसे द्यावा का तिला काही मदत करावा, ही लाज नाही वाटत त्याला. फक्त बोलायचं कळतं, ते पण बेवडा पिऊन. तुम्ही एक काम करा ना, त्याला आता फोन करा ना, तुमच्या नंबरवरून उचलतोय का? कशाला काल फोन केला होता विचारा बरं. त्याला फोन गेला असेल सर. आता कसं काय? त्याची सावत्राई आहे इथं. ठीक आहे, लावा तर खरं फोन. दे लाव, मला दिसत पण नाही. काय मोबाईलवर कोण वापरत हा मोबाईल? तू वापरतेस का? नाही मग मम्मीचं आहे. तू मग काय, तुझ्याकडे मोबाईल कोणता? नाही मोबाईल नाही. शिका. आजकाल बालवाडीतल्या पोरका मोबाईल शिवाय राहू शकत नाही. त्यांना फक्त अभ्यासाला मोबाईल असतो सर. आणि ह्या पोरीकडून शिका. अकाउंट वगैरे आहे का? फेसबुक वगैरे काय, इंस्टाग्रामवर? नाही. मुलीचं नाही, नाही, माझं मुलीकडे नाही. फोनच नसतो सर. मुलीला आम्ही फोन नाही देत. फेसबुक पण नाही आमचं. आणि
व्हॉट्सअपचे फक्त 40 नंबर आहे, ते पण शाळेचे असतात. आता मी शाळेमध्ये काम करते, यांचे मॅडमचे आणि असे आपले ग्रामसंघाचे, बचत गटाचे, ग्रामपंचायतीचे असे आहेत फक्त. बोला.